बरं, आता हे रॅपिड फायर आहे, तर पटापटा उत्तर द्यायची. हा, प्रयत्न करते मॅम. सेलिब्रिटी क्रश. शाहरुख खान ऑल टाइम. फेवरेट कार. होंडा सिटी वॉज माय ड्रीम कार, जी माझ्याकडे आता आहे सुदैवाने, पण मर्सिडीज. ओके. 3 माणसांना तुला जर पार्टी, मोठी पार्टी देणार आहेस, ह्या 3 माणसांना तुला बोलवायचंच आहे, अशी 3 माणसं कोण असतील? ती हयात असतील किंवा नसतील, त्यांना बोलवायचं. एक तर मी पार्टी पर्सन नाहीये. अगं पण दिलीस पार्टी, मला नाही आवडत पार्टी. मग 3च माणसांना घरी जेवायला बोलवायचंय. कोण 3 माणसं असतील? वसंतराव देशपांडेजी, मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि लता दिदी. आणि लता दिदी. ओके. स्वतःबद्दल कुठली एखादी गोष्ट आहे जी तुला बदलायला आवडेल स्वतःबद्दल? खूप आहेत, अनेक आहेत, खूपच आहेत ग. आता एक कुठली आठवू मी? पण अजून मला जरा शिस्तबद्ध लाईफ जगायला आवडेल. आता माझं वेळा कशाही असतात, पण त्याला काही इलाज नाही, पण तरी थोडं अजून शिस्त स्वतःला लावायला आवडेल. 3 गोष्टी ज्याच्याशिवाय तू राहूच शकत नाहीस. आशिष, शार्वी आणि आई बाबा. अगं गोष्टी, माणसं नाहीयेत सावनी, गोष्टी. बघ, सगळीकडे मला तेच दिसतात. गोष्टी, फोन, तानपुरा, ही क्रोनॉलॉजी नाही आहे. ठीक आहे, फोन एक, तानपुरा आहे आणि तिसरी आणि कपडे. ओके. सिंगर नसतीस तर काय झाली असतीस? काहीच नाही, नाही माहित. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? क्रिएटिव्हिटी संपण्याची. तुझं सिक्रेट टॅलेंट जे कोणालाच माहिती नाही? माझं लहान मुलांची खूप छान जमतं, खरंच जमतं. मला फार आवडतं लहान मुलांबरोबर वेळ घालवायला, फ्लाईटमध्ये नाही. पण माझं लहान मुलांची खरंच खूप छान जमतं. आतापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट? अनेक आहेत, पण मगाशी मी तुला दीदींचा जो किस्सा सांगितला तो अर्थातच. म्हणजे तू गुणीबाळ. हो, ती खूपच गुणीबाळ आहे. आणि वर्स्ट म्हणजे वर्स्ट नाही, फनीएस्ट कॉम्प्लिमेंट असं कधी काही मिळाले? नाही, माझ्या नावाबरोबर बऱ्याच गोष्टी घडतात. म्हणजे श्रावणी, सावली, असं काही काही असतं. लोकांचं कन्फ्युजन होतं बरेचदा. लोकांना मी सावनी शेंडे वाटते, बरेचदा लोकांनी कुणीही म्हणजे असं. आता मी त्याचा काउंटही ठेवणं सोडून दिलंय आता, म्हणजे खरं तर. पण असे अनेक किस्से. मला आता जो आपल्या बिल्डिंग मधनं सिक्युरिटी गार्ड सावली आली आहे सांगितलं. ओके, ठीक आहे, डन, मला माहिती. आतापर्यंत किती वेळेला जिमचे पैसे भरलेस आणि गेली? मी जिम पर्सन नाहीये, मी एकदाही जिम मध्ये गेले नाहीये. मी आयुष्यभर योग केलेलं आहे किंवा प्राणायाम केलाय किंवा मी चाललीये खूप किंवा पडलीये. मी जिम बिग नो. चीट मील असतं तेव्हा काय खातेस? नेहमीच चीट मील. पण मला पिझ्झा मनापासून आवडतो. ओके. सोशल मीडियावर कोणाला स्टॉक करतेस? स्टॉक असं नाही, पण असे जे काय आपले रील्स येतात किंवा असं जाऊन कोणाला स्टॉक केलं असं होत नाही, पण लोकांचे जे अपडेट्स येतात ते माझ्या लक्षात राहतात. स्टार स्टक मुवमेंट नुकतीच अनुभवली. एम्बॅरेसिंग? त्या पण खूप आहेत ग बाई, किती. म्हणजे आता तुझ्यासमोर पण एम्बॅरेसिंग माझा आठवतोय का किस्सा? झंडूबामचा नाही आठवते तुला? नाही. आपला मराठी तारका आपल्या दौऱ्याचा. कुठला? बर, तेव्हा प्रचंड थंडी होती, आपण लडाखमध्ये होतो आणि मला कोणीतरी सांगितलं की मी मॉइश्चरायझर मला लावायचं होतं आणि माझ्या हातात 2 बाटल्या होत्या. एक झंडूबामची होती आणि मॉइश्चरायझर होती. म्हणजे ती मी झंडूबाम लावला होता ओठांना मी, आणि मी बोंबा मारत बसले. नंतर अशी मी वेंधळी आहे थोडी. एक एम्बॅरेसिंग किस्सा आहे. मी एकदा परीक्षेला सॅक न घेता गेलेले, दप्तर न घेता, आणि मला एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यावर लक्षात आलं की आज आपण दप्तर आणलं नाहीये. मग पेन बिन काहीच नाही, मी बोरो केलं. तुला एक दिवस तू नाही अजून कोणीतरी म्हणून जर जगायचं सांगितलं तर तुला कोण म्हणून जगायला आवडेल आणि का? इंटरेस्टिंग. मला माझी मुलगी बनायला आवडेल. मला खूप प्रश्न पडतात, कारण की तिच्या मनात काय चाललेलं असेल आता. सो असं मला ते बालपण परत अनुभवायला आवडेल. कधी आशिषशी खोटं बोललीस आणि बोलली असेल तर का आणि काय? थोडंसं शॉपिंगच्याच बाबतीत बोलले असेल.
मी नाही घेतलं. नाही मी कुठे काय वगैरे. कारण त्याला हेच एक तर आपण किती शॉपहॉलिक आहोत आपल्याला माहिती आहे म्हणजे. सो असं बरेचदा आईपासनं किंवा त्याच्यापासून लपवावं लागतं की मी हे घेतलंच नाही किंवा हे अगदी जुनच होतं, हे खूप अगं होतंच माझ्याकडे हे, तू बघितलं नाहीस वगैरे असं. एवढं. पार्सल आलं की हा. आता त्या दिवशी कोणतं सांगितलं पार्सल आलं की खूप टेन्शन येतं मला. नाही पार्सल वगैरे नाहीयेत, मी एवढं ऑनलाईन शॉपर नाहीये, शार्वीच्या गोष्टी ऑनलाईन घेते, पण मी वैयक्तिक शॉपिंग खूपच करते, सो ते लपवते बरेचदा. आता तुला ऑप्शन देणार आहे, हम्म. पटापटा उत्तर द्यायचे. एबे मी एवढा वेळ पटापटाच हो दिली. हो. हा. फिरायला काय आवडतं? डोंगर, नदी का समुद्र? समुद्र. संगीत म्हणजे फिल्मी गाणं का शास्त्रीय गाणं? शास्त्रीय गाणं ऐकायला, फिल्मी गाणं गायला. रहमान का एम क्रीम? रहमान सर. ओके. आता बघा, तुझं नाव असणार नाही आहे. नाही नाही. अंजली मराठे का योगिता गोडबोले? योगिता गोडबोले. अंजली मराठी माझी जवळची मैत्रीण, ती माझी मैत्रीण आहे. तुम्ही सिंगर म्हणून माझी चाललंय. सिंगर म्हणून चाललंय. हे नाही सिंगर गं. म्हणून चाललंय. सिंगर म्हणून चाललंय. मला तू नावं ऐकून मलाच हसायला आलं, म्हणून मी अशी मग परत विचार प्रश्न कट हा, करून. हा. योगिता पाठवी ना तुला. हा नाही, पण तू योगिताचंच नाव घेतलं. हो. तुला आवडणार म्हणजे अंजली मराठे माझी मैत्रीण आहे, पण माझी योगिता इतकी घट्ट मैत्रीण नाही असं. तुला गायिका म्हणून कोण आवडते? अंजली मराठे का योगिता? योगिता गोडबोले अर्थात. योगिता गोडबोले. ओके. युएसला फिरायला आवडतं का युके? युके. पण निलेश खरं तर मला कोकणात आवडतं, पण ठीक आहे. कोकणात. ओके. पुणे का मुंबई? मुंबई. आणि निलेश मोहरीर का अवधूत गुप्ते? निलेश मोरे, कारण मी त्याच्याबरोबर जास्ती काम केलंय अर्थातच.